नमस्कार, मी लतिका। आज आपण मोड आलेल्या मुगापासून झणझणीत असं सुक्क पिठलं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत। चॉपर घेतलाय बघा, चॉपर मध्ये आपण टाकून घेऊया। टाकून घेतले, आता ह्याला आपण बारीक करून घेऊया। बारीक करून घेतलेलं आहे बघा चॉपरला, अशा पद्धतीमध्ये करायचं। आणि जर तुम्हाला हा चॉपर घ्यायचा असेल का ना, तर ह्या रेसिपी खाली तुम्हाला मी त्याची लिंक देते। तवा ठेवलाय गरम करायला आणि त्याच्यामध्ये बघा 1 पळी तेल टाकलेलं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्याच्यामध्ये बघा छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी भाजलेली आहे बघा, जिरं टाकूया 1 चमचा। जिरं थोडं भाजलं की कढीपत्ता टाकायचा। गॅस आपला मीडियम आहे। 2 कांदे घेतलेले आहेत बघा, मोठे आकाराचे, नसे जास्त बारीक पण कापले नाही ते आणि जास्त मोठे पण कापलेले नाही ते। कांदा चांगला आता भाजून घेऊया। अशा पद्धतीत बघा कांदा भाजून घेतलेला आहे। गॅस आपला मीडियमच आहे। त्याच्यामध्ये बघा हिंग पावडर टाकणार आहे, मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे। त्याच्यावर थोडंसं जिरं पण कुटलेलं आहे। हिरवी मिरची तिखटाप्रमाणे आणि लसूण म्हणले तर 10 ते 12 पाकळ्या लसणाचे आणि अर्धा चमचा जिरं होतं। चांगली चव येते तसं जर केलं की। तर तुम्ही करून बघा। रेसिपी खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करा की ही कशा पद्धतीचं वाटलं। तर ते भाजून घेऊया 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आता काय करायचं माहिती आहे का, गॅस बारीक करायचा आहे। चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि हे जे आपण चॉपरला मूग केले होते ना बारीक, ते टाकायचे बघा। अशा पद्धतीत बारीक केलेले, जास्त बारीक पण करायचे नाही तर जास्त मोठे पण नाही। मिक्सरला केले तर तुम्ही बंद चालू करून जरी केले तरी चालतील बघा। हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिनिटभर मी बारीक गॅसवरच परतून घेतलेलं आहे। तर हे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही बघा। तर ह्याच्यामध्ये ना 1 चमचा आपलं मुगाच्या डाळीचं पीठ आहे, हे मिक्सरला बारीक केलं होतं। 1-2 चमचे जरी टाकलं तरी पण चालू शकते। नाही तर अजून 1 चमचा टाकते। पहिलं चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित की हे एकजीव झालं पाहिजे पीठ टाकल्यानंतर बघा मी परतून घेतलेलं आहे। लोखंडाचा तवा बघा गॅसवर किती हलतोय। आता ह्याच्यामध्ये बघा मी एकदम थोडंसं पाणी घेतलेलं। आता काय करायचं, हाताने असं पाण्याचा शितोडा मारायचा। जे आपण जेवतो ना ते 3 ते 4 चमचे फक्त असेल आणि एकदम गॅस बारीक आहे। गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे। आणि आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिट झाकण ठेवायचे। झाकण काढूयात आपण। बघा किती मस्त असं झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। देठं पण घेतल्यात बघा मी, देठं चांगले असतात खाल्लेले। आता हे हलवून घ्यायचं। गॅस बारीक आहे, गॅस बिलकुलच वाढवायचा नाही। आणि जर वाढवला की नाही, गॅस मिडियम जर केला की नाही, 1 2 मिनटं एकसारखं आपल्याला ह्याच्यावर नुसतं आता परतून घ्यायचे कोथिंबीर टाकल्यानंतर। 2 मिनटं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। मस्त असं लागतं। तुमच्याकडे जर मुगाच्या डाळीचं पीठ नाही तर तुम्ही थोडंसं बेसन पीठ टाकून करून बघा, छान लागतं। आणि जरी बेसन पीठ मुगाच्या डाळीचं पीठ पण नाही टाकलं आणि सेम पद्धतीने जर केलं, थोडासा पाण्याचा शितोडा मारून झाकून ठेवलं तरी चालेल, मस्त लागतं। करून बघा। चवीला तर लय भाकरीवर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरीवर एकदम 1 नंबर लागेल। करून बघा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।